श्री स्वामी समर्थ. अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज हे अद्वितीय दिगंबर दत्तावतार होते. त्यांच्या कृपेने अनंत लोकांचं कल्याण झालं. आज आपण त्यांची एक नवीन कथा ऐकणार आहोत, ज्यातून भक्ती, श्रद्धा आणि दया या तिन्हीचं महत्त्व आपल्याला पटतं. भक्ताची कथा. अक्कलकोटला एक गरीब ब्राह्मण राहत होता. घरात उपासमार, मुलं रडत, पत्नी काळजीत. तो दररोज स्वामीच्या दर्शनाला यायचा, पण मनात प्रश्न, माझं जीवन एवढं का दुःखमय? एक दिवस त्याने रडत स्वामीच्या चरणी प्रार्थना केली, महाराज, आपण सर्वज्ञ आहात, माझी उपासमार कधी संपणार? काहीतरी उपास सांगा महाराज. नंबर 2. स्वामीची परीक्षा. स्वामींनी त्याला पाहून म्हटलं, जा, उद्या बाजारातून बैल विकत घे आणि त्याला घरी नेऊन जप कर. तो भक्त मनामध्ये म्हणाला, माझ्याकडे खायला दाणा नाही, बैलाला काय खाऊ घालणार? पण तरीही तो भक्त होता. त्याने आज्ञा मानली. नंबर 3. बैलांचे रूपांतर. दुसऱ्या दिवशी तो बैल घेऊन आला. बैलाच्या पाठीवर बसून घरी निघाला. मार्गात बैल थकून खाली बसला. तो निराश होऊन रडायला लागला. तेवढ्यात स्वामी समर्थ अचानक प्रकट झाले आणि म्हणाले, अरे मूर्खा, बैल आहे, तो संपत्तीचा प्रतीक आहे. श्रद्धा ठेवलास तर उपासमार नाहीशी होईल. 4. कृपादृष्टी. स्वामींनी त्या बैलाच्या पाठीवरून हात फिरवला. क्षणात तो बैल अदृश्य झाला आणि त्या भक्ताच्या घरात धान्य, वस्त्र, पैसा यांचा वर्षाव झाला. भक्ताच्या डोळ्यातून अश्रू आले. तो भक्त म्हणाला, महाराज, हे धन मला नको, मला फक्त तुमची सेवा हवी. स्वामींनी हसून म्हणाले, अरे, हाच तर खरा धनसंपत्ती आहे, सेवा आणि भक्ती. 5. कथेचा विस्तार. उपदेश. स्वामींनी त्याला सांगितले, दुःख हे पापाचं फळ आहे, पण भक्तीमुळे तो दुःख हलकं होतं. भक्ती म्हणजे फक्त मंदिरातले फेरे नाहीत, तर दयाळूपणा, प्रामाणिकपणा आणि रामनाम हेच भक्तीचं मूळ आहे. संकटात श्रद्धा सोडू नका, मी आहेच मदतीला. 6. समाजाला बोध. ही कथा चहूबाजू पसरली. शेतकरी म्हणाले, स्वामींनी गरिबाला श्रीमंत केलं. व्यापारी म्हणाले, स्वामींनी भक्ताला धैर्य दिलं. लोक म्हणाले, स्वामी समर्थ म्हणजे संकटमोचक दयामूर्ती. उपसंहार. ही कथा आपल्याला शिकवते, श्रद्धा ठेवली तर कृपा होते. भक्ती म्हणजे सेवा, नम्रता आणि रामनाम. स्वामी समर्थ हे अजूनही जिवंत आहेत. जिथे भक्ती आहे तिथे स्वामी समर्थ आहे. श्री स्वामी समर्थ.